आहे पुण्यातून। पुण्यामध्ये काही गुंडांनी हैदोस घातलाय आणि हडपसर या भागामध्ये गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली। पुण्यातील हडपसर भागात पोलिसांकडून या गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली। पोलिसांकडून या गुन्हेगारांची धिंड काढली आहे। गाड्यांची तोडफोड करत हे सगळेजण दहशत माजवत होते आणि या दहशत माजवणाऱ्यांची धिंड काढण्यात आली। त्याची ही दृश्य आहेत। पुण्यातील हडपसर भागात याची धिंड काढण्यात आली गुन्हेगारांची। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, पुण्यामध्ये आपण गेले कित्येक दिवस पाहतो रात्रीच्या वेळी काही गाड्यांची तोडफोड केली जाते, कुठे आग लावली जाते, जाळपोळ केली जाते। हेच ते सगळे गुन्हेगार आहेत का? हो, हे सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। पुण्यातल्या हडपसर भागातील वैदवाडी म्हणून एरिया बघ, तुला माहिती असेल त्या वैदवाडीतले हे सगळे सराईत गुन्हेगार आहेत। यांनी परवा दिवशी रात्री गाड्यांची तोडफोड केली होती दारूच्या नशेत। अखेर पोलीस आपणच ती बातमी लावली होती, आपणच ती ब्रेक केली होती। त्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधून काढलं कोम्बिंग ऑपरेशन करून आणि त्यांची ज्या भागात त्यांनी तोडफोड केली त्याच भागात त्यांची याची धिंड काढली। त्याचं कारणच हे आहे की लोकांमध्ये त्यांची असलेली दहशत कमी व्हावी म्हणून पोलिसांनी हा नवीन पॅटर्न सुरू केलाय। खरं तर ते स्वागत केलं पाहिजे, पण नुसतं धिंड काढून चालणार नाही। आरोपींची त्यांच्यावर मोका तडीपारी अशा कठोर कारवाई केल्या पाहिजे तर हे प्रकार थांबतील। अन्यथा पुन्हा आणखीन कोणतरी नवीन टोळी उठते आणि पुन्हा दहशत माजवते आणि पुन्हा हप्ते वसुली सुरू करते। हे प्रकार थांबायचे असतील तर पोलिसिंग खूप महत्वाचं आहे। या भागातलं पोलिसिंग झालं पाहिजे, नुसतं व्हिडिओ काढून धिंड काढण्यापुरतं वागून चालणार नाही। बरोबर, 2 नंबरचे धंदे बंद झाले तर हे सगळे प्रकार थांबतील। बिलकुल चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि पोलिसांनी या सगळ्या गुन्हेगारांना अद्दल घडवली आहे। जे कोणी गाड्यांची तोडफोड करत होते आणि दहशत माजवत होते हडपसर या भागामध्ये, तिथेच पोलिसांनी या गुन्हेगारांची धिंड काढली। पिंपरी चिंचवड